दादा गाव काय चला सामन्याला लवकर सुरुवात करायची आहे. सामना सुरू होतोय तो दुसऱ्या फेरीतील तिसरा सामना तौसाल बाबरवाडी विरुद्ध मामावली दोन्ही संघाचे खेळाडू. पंचांना विनंती आहे लवकर सामन्याला सुरुवात करायची आहे मित्रांनो, आपल्याकडे वेळ फार कमी आहे. मामावली संघ हा सूरज आहे. सूरज नाही काय अंकित. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. पहिल्या षटक घेऊन येत आहेत ते गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सागर. गोलंदाज आहेत ते सागर. सामना करतायत ते तौसाल बाबरवाडी संघाचे सलामीवीर फलंदाज दिवेश आणि आशिष. चला सामन्याला लवकर सुरुवात करूया. सलामीसाठी आलाय तो दिवेश आणि आशिष. सामना करतोय तो सागर यांचा. आशिष भाई वा 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 अशी पोरं पाहिजे आपल्याला. चला पुन्हा एकदा वळूया मैदानाकडे. यावेळेला चेंडू तटवलाय, मिडविकेटच्या दिशेने चाललाय, ट्रॅव्हल करतोय. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न होईल का? नाही. एका धावेवर समाधान मानावं लागतंय संघाला आणि संघाच्या धावसंख्येचा श्रीगणेश होतोय. धावसंख्या झाली आहे आता एक. पहिला चेंडू डॉट होता, दुसऱ्या चेंडूवर एक धाव आली. आता तिसरा चेंडू. पुन्हा एकदा सज्ज आशिष. यावेळेला एज लागून पंचांकडे धाव मागितली जाते आणि विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू विसावतोय. संघाला लागतोय पहिला धक्का आशिषच्या रूपाने. नवीन फलंदाज आता आशिषची जागा घेण्यासाठी चाललाय तो अविनाश. चल अविनाश मित्रा थोडस स्पीडअप कर, लवकर लवकर मैदान गाठलं पाहिजे. अविनाश चला सामन्याला सुरुवात करायची आहे. सागर नवीन फलंदाज झाले ते अविनाश. पुन्हा एकदा लवकर लवकर सामना संपवायचा. पुढचा चेंडू सागर यांचा. यावेळेला सुद्धा चांगला चेंडू चाललाय निर्धाव. खरोखर सुरेख असा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय सागरच्या रूपाने. चला पुन्हा एकदा सागर सज्ज. सामना करत होता अविनाशचा. पहिला निर्धाव चेंडू हाताळला होता. यावेळेला अविनाशच्या बॅट मधून चेंडू चालला पार सीमा पार. षटकार. छत्रपतींचा छावा. संघाला मिळाल्यात 6 धावा. अविनाशच्या बॅट मधून आलेला हा पहिला षटकार. तौसाल बाबरवाडी संघाचा 6 हिटर. यावेळेला संघासाठी 6 हिटिंग करताना सेमीफायनल जर गाठायची असेल तर अविनाशला या ठिकाणी नक्कीच उभं राहावं लागेल. चेंडू झालेत ते मात्र 4 चेंडू आणि धावसंख्या आहे 7. 5 झाले. 5 चेंडू आणि 7. पुढचा चेंडू. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू चाललाय का? पंचांकडे धाव मागितली जाते परंतु पंच मात्र तटस्थ. धावसंख्या आहे ती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतरला 7. दिवेश वरती गेलाच नाही. आता जाईल.
आशिष आउट झाला ना रे. हार हार दे शाल घे हार शाल घे रे ते लग्नाला गेले. अरे हाय कुठे तू हाय कुठे सर्व काम भाऊ नवीन बॉलर कोण आलाय? सर्व काम करून आले निमेश निमेश नवीन गोलंदाज आहे तो. निमेश युवा खेळाडू मामवणी गावचा सामना करतोय तो मात्र यावेळी दिवेशचा. बघूया पहिल्या षटकाच्या सहमतीनंतर धावसंख्या आहे ती फक्त 7. आता सेमीफायनल गाठायची असेल तर बघूया मोठे फटके मारावे लागतील. यावेळेला मात्र पंचांचा इशारा वाईड बॉल. धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या झाली आहे ती आता 8. पंचांचा इशारा. हॅलो हॅलो हॅलो. चला पुन्हा एकदा पुढचा चेंडू निमेशचा. यावेळेला बघूया काय होतंय. पुन्हा एकदा पंचांकडे अपील केली जाते. पंचांचा इशारा वाईड बॉल. अवांतर धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या आता जाऊन पोचली आहे ती 9 धावांवरती. पुन्हा एकदा दिवेश सज्ज. सामना करेल तो निमेशचा. पुन्हा एकदा वाईड बॉल. निमेशची दिशा भरकटलेली आहे आणि लगातार तिसरा वाईड. त्या वाईडची हॅट्रिक झाली आहे. संघाची धावसंख्या लावून पोहोचली ती 10 धावांवरती. मला वाटतं आता इथे आपल्याला जर सेमीफायनल गाठायची आहे तर कमबॅक करावं लागेल गोलंदाजीतून ते मामावली संघाला. निमेशचा थोडासा दबावाखाली पाहायला मिळतो एक युवा खेळाडू आणि खरोखर आपल्या संघासाठी आपल्या गावासाठी खेळतोय तो निमेश. परंतु थोडंसं अपयश येत आहे परंतु काही हरकत नाही. चला सामन्याला जरा लवकर सुरुवात करायची आहे. प्लीज सर्वांना विनंती आहे स्पीडअप करायचं आहे मित्रांनो. पुढील होणारा सामना श्री कालिका माता क्रिकेट संघ पिटसई मुळगाव विरुद्ध रियान रोहित 11 खैरांडेवाडी महाड. दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती आहे की नाणेफेकीसाठी संपर्क साधायचा आहे मंचाजवळ. पिटसई मुळगाव आणि खैरांडेवाडी. काहीतरी मचाण झालं. दोन्ही ना बाहेर काढा दुसरी लाव मॅच अरे दुसरा बॉलर आलाय ना तो आधी फिल्डिंगला नव्हता. डायरेक्ट बरोबर टाकला. आता थोडी आहे केला लागतो. काय मामोली नाव काय तुझं?
तूच जायला पाहिजे आता मंथन. त्यांचा काय ते होईल. कर समुद्र मंथन. Impact clear आहे ना क्या? काय बोलतात ते अरे तो आता डायरेक्ट गेला ना नवीन तो खेळायला पहिल्या मॅचला नव्हता आता डायरेक्ट आलाय सांगितलेलं आहे. काय सांगितलेलं आता जो नवीन बॉलर आला ओके माझा त्यानं व्हाईट नसेल टाकलं तर लक्षात नाही नाही वाईट आता त्याने direct टाकलं त्याने अजून ओव्हरच नाही टाकला टाकली तो दुसरा तो निमेश होता ना. दुसऱ्यामुळे ऑब्जेक्शन आहे चला सामना जरा लवकर चालू करायचा आहे. प्रफुल्ल विनंती आहे दोन्ही संघांना सहकार्य करायचं आहे दोन्ही संघांनी आणि सामन्याला लवकर सुरुवात करायची आहे. नवीन गोलंदाज आहेत ते प्रथमेश. विजय कांबळे साहेब थोडस सहकार्य करा. पुढचा चेंडू प्रथमेश यांचा यावेळेला पटकावलाय. चेंडू चाललाय मिड विकेटच्या दिशेने गॅप मध्ये बघूया किती धावा मिळतील. एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा पूर्ण होतील का पंचांचा इशारा. येस 2 धावा पूर्ण पंचमात्र तटस्थ. धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे ती 12 धावांवरती. धावसंख्या झाली आहे ती 12. हॅलो हॅलो मित्रांनो, कृपया सामने आपल्याला फटाफट खेळवायचे आहेत. कोणी वेळ काढू नये. कृपया सामने ताबडतोब चालू करायचे आहेत. काय ओके चला पुन्हा एकदा वळूया मैदानाकडे. गोलंदाज आहे तो प्रथमेश. यावेळेला मात्र वाईट चेंडू चाललाय. अवांतर धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती आता 13 धावांवरती. चला थोडस स्पीडअप करायचंय. लवकर लवकर सामना खेळायचा आहे. दोन्ही संघांना विनंती आहे मित्रांनो वेळ फार कमी आहे आपल्याकडे. पिटसाई मुळगाव आणि खैरंडेवाडी दोन्ही संघाच्या कॅप्टनला यावेळेला मात्र चेंडू पटकावलाय. चेंडू चाललाय स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून 6 धावांसाठी दिवेशच्या बॅट मधून आलेला हा खणखणीत षटकार. चला लवकर लवकर सामन्याला सुरुवात करायची आहे. स्पीडअप करायचं आहे मित्रांनो प्लीज विनंती आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा सज्ज दिवेश. यावेळेला सुद्धा पूल केलाय. चेंडू चाललाय स्क्वेअर लेगच्या दिशेने आणि यावेळेला सुद्धा पंचांचा इशारा. 6 धावा खणखणीत षटकार आलाय तो दिवेशच्या बॅट मधून. लगातार दुसरा. खरोखर या ठिकाणी जर सेमीफायनल गाठायची आहे तर दिवेशला अशीच फलंदाजी अजून 2 चेंडू करावी लागेल. शेवटचे 2 चेंडू बाकी. शेवटचे किती बॉल बाकी आहेत? शेवटचे 3 चेंडू बाकी. शेवटचे 3 चेंडू बाकी. स्ट्राईकवर आहे तो दिवेश. सामना करतोय तो प्रथमेशचा. पुढचा चेंडू यावेळेला पंचांचा इशारा. वाईड बॉल. चला पुन्हा एकदा
वळूया मैदानाकडे. शेवटचे 3 चेंडू बाकी. प्रथमेशचा सामना करतोय तो दिवेश. यावेळेला सुद्धा पूल केलाय. चेंडू चाललाय आरपार सीमा पार. षटकार. छत्रपतींचा चावा. संघाला मिळाल्या 6 धावा. धावसंख्या झाली आहे ती आता 31. एक वाईट होता. वाईट नाही लिहिला. 32. लगातार 3 षटकार आणलेले आहेत ते दिवेश याने. खूप सुरेख अशी फटकेबाजी आपल्या संघाला सेमीफायनल मध्ये पोहोचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न चालू आहेत ते दिवेश कडून. 4 चेंडू आणि 32 धावा. चला पुन्हा एकदा पुढचा चेंडू. यावेळेला सुद्धा दिवेशच्या बॅट मधून चेंडू चालला आरपार सीमा पार. षटकार. लगातार चौथा षटकार दिवेशच्या बॅट मधून. काय सुरेख फटकेबाजी करतोय तो दिवेश. धावसंख्या झाली ती 38. लगातार चौथा षटकार आणलाय तो दिवेशने. शेवटचा चेंडू बाकी. 1 टू गो. प्रथमेशचा सामना करतो तो दिवेश. पुन्हा एकदा वाईड बॉल. शेवटचा 1 चेंडू बाकी. धावा झाल्यात त्या मात्र आता 39. 11 चेंडू मध्ये 39 धावा झालेल्या आहेत. शेवटचा 1 चेंडू बाकी. लगातार 4 षटकार आणले ते दिवेशने. बघूया 5वा षटकार आणतो का. लगातार 4 षटकार आणल्यानंतर हा 5वा षटकार आणतो का. आणि हा 5वा षटकार चाललाय दिवेशच्या बॅट मधून. मॅन फ्रॉम तवसाल बाबरवाडी नाव आहे दिवेश. लगातार 5 षटकार. दिवेश येंद्रे खरोखर रायगड मी मराठी प्रतिष्ठान आयोजित शिवबाई चषक मानाचा चषक. आणि या मानाच्या चषकामध्ये लगातार 5 चेंडू मध्ये 5 षटकार आणणारा फलंदाज तवसाल बाबरवाडी गावचा दिवेश. पंचेचाळीस धावा मारल्यात त्या तवसाल बाबरवाडी संघाने. आणि आता 46 धावांचं मोठं आव्हान आहे मामावली संघासमोर. आणि त्याचे 3 वाईड होते ते पहिली वर मस्त टाकले 7 रनांची. तो कुठे गेला बारका पोरगा मागवलीचा. उपरवाला देखताय का. चला लवकर सामन्याला सुरुवात करायची आहे. तवसाल बाबरवाडी लवकर आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. आणि फलंदाजीसाठी मला वाटतं मामावली संघाकडून येता येईल ते आता राज. अरे मंथन 12वा खेळाडू मंथन याचं कौतुक केलं पाहिजे. अतिशय लहान वयामध्ये आपल्या संघासाठी आपला रविवार पूर्ण झोकून दिलेला आहे. खरोखर एक भविष्य आहे मामावली संघाचा. तो इथे मंथन आपल्याला सहकार्य करतोय. फलंदाजीसाठी आले ते नवीन फलंदाज सलामीवीर राज आणि सतीश. मागच्या सामन्यामध्ये राजच्या बॅटमधून आपण 4 षटकार पाहिले होते. परंतु या मॅच मध्ये झळकला तो दिवेश. 5 षटकार लगातार. आता मात्र 46 धावांचं मोठं आव्हान. आणि गोलंदाजी मार्गावर गोलंदाज तयार आहे तो प्रतीक. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज आहे तो प्रतीक. एक युवा गोलंदाज सामना करेल तो राज आणि सतीशच्या जोडीचा. खरोखर राज हे सुद्धा एक 6 सीटर फलंदाज म्हणून ओळखले जातात. त्याचबरोबर सतीश ही सुद्धा एक नावाजलेले फलंदाज मामावली गावचे.
चला पहिला चेंडू पुन्हा एकदा सुरुवात होते ते वाईडनी. धावसंख्येचा श्री गणेश झाला. अवांतर धावसंख्येमध्ये भर पडते. यावेळेला मात्र स्ट्राईकवर आहे तो मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरलेला फलंदाज राज डोंबले. बघूया पुढच्या चेंडूवरती यावेळेला एज लागून चेंडू चाललाय कीपरच्या डोक्यावरून. 4 धावांसाठी जाईल का? होय, संघाला मिळाला 4 धावा, 1 चेंडू आणि 5 धावा. धावसंख्या झाली ती 5. चला पुन्हा एकदा पुढचा चेंडू सज्ज आहे तो राज. यावेळेला सुद्धा चांगला फटका चाललाय मिड विकेटच्या डोक्यावरून. आर पार सीमा पार षटकार. हॅलो धावसंख्या झाली ती 11. 46 धावांचं मोठं आव्हान. पुन्हा एकदा राज. यावेळेला चेंडू चाललाय कार्पेटच्या साहाय्याने. चेंडू ट्रॅव्हल करतोय. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावाचा इथे प्रयत्न होतोय का? थोडासा फंबल झाला फिल्डर कडून आणि 2 धावा परिपूर्ण. धावसंख्या आता झाली ती 13. 46 धावांचं मोठं आव्हान आणि या 46 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करतोय तो मामावली. मागच्या मॅचचा सामना ठरलेला तो 6 सीटर राज डोंबले. या राज डोंबलेने पहिल्या सामन्यामध्ये खरोखर एक हाती सामना पलटवला होता. पुन्हा एकदा सज्ज. यावेळेला फुलटॉसचा फायदा उचलला. चेंडू खेळला स्ट्रेट ड्राईव्ह आणि बघूया किती धावा मिळतील. 1 धाव पूर्ण, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण झालंय बाउंड्री लाईन वरती अजय कडून आणि 2 धावेवरती समाधान मानावं लागतंय. आपल्या संघासाठी 2 धावा वाचवल्यात आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती आता 15. चेंडू झालेत 4 चेंडू आणि 15 धावा. 46 धावांचं मोठं आव्हान. पुन्हा एकदा यावेळेला पंचांचा इशारा काय राहतोय? खराब क्षेत्ररक्षण झालं आणि चेंडू गेलाय 4 धावांसाठी. इथे नो प्लस 4 संघाची धावसंख्या झाली आहे ती आता 20. संघाची धावसंख्या झाली आहे ती 20. 4 चेंडू आणि 20 धावा. खरोखर सामन्यामध्ये रंगत येते. रंगत वाढवतोय तो राज डोंबले. नक्कीच डोंबले या ठिकाणी सामना पलटवू शकतात का? दिवेशच्या 5 षटकारांचा खरोखर तोडीस-तोड उत्तर राज डोंबले देतील का? एक मोठा प्रश्न आहे तो मामावली संघासमोर, कारण उभा आहे तो राज डोंबले. पुन्हा एकदा गोलंदाज मात्र थोड्याशा प्रेशर मध्ये पाहायला मिळतोय. यावेळेला यॉर्कर प्लेट चेंडू. खरोखर सुरेख असा चेंडू होता प्रतीक कडून. आताच्या चेंडूवर मिळते फक्त 1 धाव. हे बघा कोण आले ते. इकडे बघा कोण आले. पाहुणे. 5 चेंडू आणि 21 धावा. 46 धावांचं मोठं आव्हान. 46 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मामावली संघ सामना करतोय तो प्रतीकचा. बघूया प्रतीक पुढचा चेंडू. यावेळेला 1 टू गो. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू बाकी. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू बाकी. सामना करतोय तो सतीश. बघूया यावेळेला सतीशच्या बॅट मधून चेंडू चाललाय कार्पेटच्या साह्याने. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न होतोय का? आणि हो, दुसऱ्या धावेचा प्रयत्न. प्रतीक खूप चांगलं क्षेत्ररक्षण झालं बाउंड्री लाईन वरती आणि सतीशला माघारी परतावं लागेल. सतीशच्या रूपाने सांगायला लागतोय पहिला धक्का आणि धावसंख्या आहे ती 22. तसेच या ठिकाणी आज रायगड मी मराठी प्रतिष्ठान शिवमय चषक दरम्यान आमच्या आमंत्रणाला मान देऊन रवींद्र तटकरे
समाजसेवक या ठिकाणी उपस्थित राहिलेत, त्याबद्दल प्रतिष्ठानच्या वतीने त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. चला पुन्हा एकदा वळूया मैदानाकडे. बॅक टू द क्रिकेट. 6 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता. नवीन गोलंदाज आहेत ते प्रवीण, सामना करतील ते राज डोंबलेचा. बघूया डोंबले आपल्या संघाला सेमीफायनल मध्ये पोहोचवतात का. यावेळेला चांगला फटका, परंतु क्षेत्ररक्षण सुद्धा तितकंच चांगलं होतंय. 2 धावेचा प्रयत्न केला जात होतोय आणि बघूया 2 धावा मिळतील का. नाही, एकाच धावेवर समाधान मानावं लागलंय. पंचांचा इशारा. 1+ विकेट. काही हरकत नाही. सागरला मला वाटतं या ठिकाणी डायमंड डक मिळालाय आणि तो माघारी जातोय, परंतु स्ट्राईकवर पोहोचवण्यात यश मिळालंय ते राज डोंबलेला. बघूया राज डोंबले याच्या हातामध्ये पूर्ण मॅच. आता 5 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता. नवीन फलंदाज आहेत ते रणजित. नॉन स्ट्राईकला नवीन फलंदाज रणजित. 5 चेंडू आणि 23 धावा. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. प्रवीण एक अनुभवी गोलंदाज, तवसाल बाबरवाडी गावचे. यावेळेला सुद्धा पंचांचा इशारा काय राहतोय. पंच मात्र तटस्थ. निर्धाव चेंडूची सांगता होते. आता 4 चेंडू आणि 23 धावा. लगातार 4 षटकारांची आवश्यकता आहे राज डोंबलेला. 4 चेंडू आणि 23 धावा. खरोखर दिवेशने काय सुरेख फटकेबाजी केली. 5 चेंडू मध्ये 5 षटकार आणले आणि संघाला आता सेमीफायनल मध्ये पोहोचवण्याचं मोठी भूमिका निभावली होती ती दिवेशने. बघूया त्याला सामना करतोय तो राज डोंबले. 4 चेंडू आणि 4 षटकारांची आवश्यकता. यावेळेला मात्र दांडी गुल. राजला माघारी धाडलं. यॉर्कर टप्प्याचा चेंडू होता. विकेट मिळते ती राजची आणि जवळजवळ सामना जिंकण्यात यश मिळवतोय तो आता बाबरवाडी, तवसाल बाबरवाडी संघ. आता 3 चेंडू मध्ये 23 धावांची आवश्यकता. तसेच या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन गवली समाज संघटना वसई विरार नायगावचे अध्यक्ष दिनू रिकामे साहेब, उपाध्यक्ष विशाल रिकामे साहेब, खजिनदार विलास धुमाल साहेब, सहसचिव विनोद रिकामे साहेब, कार्यवाहक महेंद्र गायकर साहेब आणि कार्य उपप्रमुख अभिनंदन नट्टे साहेब हे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी सर्वांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत करतो. आपण आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तीन चेंडू आणि 23 धावा. यावेळेला पंचांचा इशारा, वाईड बॉल. तसेच या ठिकाणी उपस्थित समाजसेवक रवींद्र तटकरे यांचं सन्मान आपण या ठिकाणी घेत आहोत. मी विठोबा माडिक यांना विनंती करतो की त्यांनी रवींद्र तटकरे साहेबांचा सन्मान करायचा. नाही इथे मस्त झालेली मॅच. आपण 30 मारलेले 2 ओव्हरला. बॉलिंग नाही झालं. आताचा डॉट ना म्हणतो ट्राय करा. 1 बॉल बाकी आहे ना. 1 बॉल मध्ये 21 काय राहणार तू बॅटिंगला आता. अरे एकाने बोला तर 1 बॉल खेळला तर आम्हाला आला. हा फोन केला किती मिनिटाचा फोन होता. या ब्लॉट मध्ये दुसरा संघ तर चालू आहे. दुसरा राहून फोन केला बा. गेला शंभर बाबा तुम्ही रायगड मी मराठी प्रतिष्ठानच्या शिवमय चषक 2025 साठी उपस्थित राहिलेले आमचे गवली समाज संघटना विरार नालासोपारा वसई नायगावचे अध्यक्ष दिनू रिकामे साहेब यांचं सत्कार करण्यासाठी मी कैलासदादा गायकर यांना विनंती करतो की त्यांनी साहेबांचा सत्कार करायचा आहे.